नमस्कार सर्वांना. तर आजच्या मध्ये आपण अंड्यावरच्या कोंबड्यांची माहिती बघणार आहोत. तर साधारणतः कशा प्रकारे अंड्याचं जे कोंबड्या वापरायच्या त्याचं नियोजन कसं केलं पाहिजे. थोडक्यात काय, आपण लेअर कोंबडी पालन हे दोन प्रकारे केले जातं. जसं आपण आपल्याकडले जे देशी कोंबड्या आहेत तर त्याचं लेअर कोंबडी पालन. आवाज येतो ना? हो, येतोय सर. आवाज येतो का? हो सर. येस सर. ओके. येतोय. तर साधारणतः अंड्यावरचं जे कोंबडी पालन आहे, म्हणजे अंड्यासाठी केलेलं कोंबडी पालन, त्याच्यामध्ये आपण देशी कोंबड्याचं तर बघितलेलंच आहे नियोजन. आता आपण जे काही भरपूर प्रमाणात जर कोंबड्याचं उत्पादन, आपल्या अंड्याचं उत्पादन करायचं आहे तर त्याचं नियोजन बघणार आहोत. त्याच्यामध्ये मग दोन गोष्टी घ्यायच्या. एक हाऊस होल्ड म्हणजे घरगुती अंडी उत्पादन. हाऊस होल्ड म्हणजे घरगुती अंडी उत्पादन, त्याच्यामध्ये आपण देशी कोंबड्यापासून अंडी उत्पादन करणार आहोत, हाऊस होल्ड. आणि दुसरं येईल ते कमर्शियल. मग कमर्शियल मध्ये येतील आपल्या लेअरच्या कोंबड्या, ज्याला की आपली संख्या असेल 1000, 2000, 4000, 40,000 हे कॅपॅसिटीनुसार. म्हणजे दोन प्रकारे आपण अंड्याचं उत्पादन करू शकतो. एक हाऊस होल्ड म्हणजे घरगुती कोंबड्या किंवा डीपी क्रॉस कोंबड्या किंवा ज्या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या अंड्यासाठी पाळलेल्या कोंबड्या, त्याला हाऊस होल्ड, कमी जागेत कमी कोंबड्या. आणि कमर्शियल म्हणजे कमी जागेत जास्त कोंबड्या. आता अंड्याची मागणी वेगवेगळ्या स्तरावर वाढलेली आहे, वेगवेगळ्या देशामध्येही वाढली आहे. का? तर त्याच्या न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूवरनं. न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूमध्ये कोणते घटक आहेत त्याच्यावर तर आपण अभ्यास करणार आहोत. पण त्या घटकामुळे, म्हणजे काही घटक अंड्यामध्येच मिळतात, त्यामुळे अंड्याचा डिमांड डे बाय डे दुसऱ्या देशामध्ये जास्त वाढलेला आहे. म्हणजे एक दिवस असं येणार आहे की आपण अंडे तयार करून फक्त पाठवणार आहोत. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपण हाऊस होल्डमध्ये घेतो. आणि कमर्शियलमध्ये आपण ज्याच्यामध्ये लेग हॉर्न येतो, त्यानंतर कलिंगा ब्राऊन घेतो, जे की कारी गोल्ड आहे, आणि कलर्ड लेयर्स, अशा ह्या कोंबड्यांना आपण प्राधान्य दिले आहे. कमर्शियल अंडी उत्पादन म्हणजे व्यावसायिक अंडी उत्पादन, आणि आपलं घरगुती, आपण आपलं थोडंफार मार्केट करून एक घरगुती चालत असतं असे. आणि दोन्ही प्रकारचे म्हणजे फक्त अंड्यासाठी झाले, अंडे आणि मांसासाठी प्रसिद्ध असलेले, ज्याला RIR आणि वनराजा. RIR जे एक आपण विदेशी कोंबडी घेतली जी आपल्याकडे स्थायिक झालेली आहे, आणि दुसरी वनराजा. आता साधारणतः लेअर कोंबड्यासाठी कशा कशा प्रकारचं घरं पाहिजेत, कसे पाहिजेत, त्याच्यात काय आवश्यक आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं की जेव्हा लेअर कोंबड्याचं जे लोकेशन आहे, जिथे आवाज येत नाही. हॅलो हॅलो हॅलो. तर त्याच्यामध्ये साधारणतः हे एक लोकेशन महत्वाचं असतं की कशा पद्धतीनं तिथं आपण तो शेड बांधलेला आहे, तो गर्दीच्या म्हणजे रहिवासी जे लोक असतात त्याच्या दूर असावा. त्यानंतर इझिली आपल्या अंड्यांना, जे विकलेले अंडे आहेत त्यांना मार्केट भेटावा.
आणि त्याचसोबत ज्या अंड्याच्या कोंबड्या आहेत त्यांचं खाद्य अवेलेबल व्हावं. बऱ्याच वेळेस आपण फार्म टाकतो डोंगराच्या उंच कडेवर, आपल्याला वाटतं जमीन आहे तिकडे कोण येणार नाही, पण तुम्हाला माहित आहे की तिथून अंडी विकायचे झालं तर तेही अवघड असतं. आणि साधारणतः खाद्याचे पोते न्यायचं असलं तर तेही अवघड असतं. म्हणजे वीज, रस्ते आणि अंड्याचं मार्केट्स, या तिन्ही गोष्टीचा विचार करून अशा ठिकाणी शेड बांधावं. त्यानंतर दुसरं म्हणजे पाणी स्वच्छ असावं, लाईटची व्यवस्था असावी, त्या गोष्टीला प्रामुख्याने भर द्या. आणि कोंबडी पालन चालू करण्याच्या आधी व्यावसायिक कोंबडी पालन म्हणजे तुम्ही जास्त प्रमाणात कोंबडी पालन, जे की आपल्या हाऊसहोल्ड कोंबडी पालनाला जास्त खर्च येत नाही, ते तुम्ही कुठेही चालू करू शकतात. परंतु जेव्हा व्यावसायिक कोंबडी पालन करतात तेव्हा मात्र तुम्हाला खूप बारकाईनं ह्या सगळ्या गोष्टीवर लक्ष द्यावं लागेल की लाईट बिल, म्हणजे लाईट इज, आपलं इलेक्ट्रिसिटी, क्लीन वॉटर, ट्रान्सपोर्टेशन आणि अंड्याचं मार्केट आणि फीडचं खरेदी करणं, ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत जे की ज्याच्यावर आपण प्रकाश पाडणं गरजेचं आहे जर तुम्ही व्यावसायिक कोंबडी पालन करत असताल तर. मग आता साधारणतः ह्या घरामध्ये, अंडे देणाऱ्या घरामध्ये काय व्यवस्था पाहिजे, ते एक सगळ्यात तर माहिती आहे की शुद्ध हवा पाहिजे, साधारणतः हे पूर्व पश्चिमच पाहिजे, टेम्परेचर 20 ते 25 डिग्री सेल्सिअस, 20 ते 25 डिग्री सेल्सिअस तापमान, जे खालचा फ्लोअर आहे किंवा खालची जी काही जमीन आहे ती पाणी न शोषून घेणारी, त्यानंतर कसल्याही प्रकारच्या चिरा पडलेल्या असू नये, उंदरं नसू नयेत, म्हणजे रॅट प्रूफ असावा, आणि इझी टू क्लीन म्हणजे सगळ्यात योग्य सोप्या पद्धतीने साफ करता यावं. वरचं जर रूफ बघितलं तर वरचे पत्रे हे ॲस्बेस्टॉसचे असावे जेणे थंड राहावं, आणि फायबरचे असले तर अति उत्तम, आणि दुसरे कोणचे असतील तर त्याला आपण रिफ्लेक्टर लावलेलं असावं. टीनचे पत्रे असेल तर रिफ्लेक्टर. हा, तर त्याच्यामध्ये त्या त्या पद्धतीनं आपण त्याची व्यवस्था केली पाहिजे. त्याच्यामध्ये साधारणतः लाईटची व्यवस्था ही असली पाहिजे. स्वच्छ पाणी जे केलं आहे ते पाण्याचं इझी क्लीन करता आली पाहिजे. सगळं सॅनिटायझर म्हणा, मग आता स्वच्छता आली पाहिजे, आणि हाय जी आहे ती फाउंडेशनची 3 मीटर घेतलेली पाहिजे. दुसरं दुसरं महत्वाचं गोष्ट आहे की जी सिस्टीम आहे तर ही कमर्शियल हाऊसिंग सिस्टीम पाहिजे. कशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारचे फ्लोअर तयार केलेले आहेत ते पण पाहिलं पाहिजे. आणि साधारणतः खालचा जो भुसा टाकलेला आहे तो भुसा पण महत्वाचा आहे. तर ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आता दुसऱ्या महत्वाच्या आहेत की कधी आपण जे काही हाऊस होल्ड करतो तर हाऊस होल्ड बॅकयार्ड पोल्ट्री फार्म, जे काही वेगवेगळ्या पद्धतीचं बॅकयार्ड बॅक साईडला असतं, तर बॅकयार्ड पोल्ट्री फार्मिंग मध्ये आपण हाऊस होल्ड कोंबड्या ठेवतो, ज्यामध्ये आपण RIR पण ठेवले आहेत, अंडे देणाऱ्या कोंबड्या, ज्या काही देशी कोंबड्या पण ठेवलेल्या आहेत. तर ह्या महत्वाच्या आहेत. म्हणजे बॅकयार्ड म्हणजे घराच्या पाठीमागे, आणि कमर्शियल म्हणजे एक शेड बांधलेला. आता मॅनेजमेंटच्या दृष्टीने बघितलं तर महत्वाच्या इतर टर्म्स आहेत, त्या आहेत की ब्रुडिंग. साधारणतः ब्रुडिंग ही जी पद्धत आहे ती जशी आपण बघितली ब्रॉयलरमध्ये, तशीच पद्धत याच्यामध्ये सुद्धा ब्रुडिंग आहे. जे की अंड्यावरच्या कोंबड्या आहेत त्या साधारणतः किती दिवस आठवडे अंडे देणार, 88 आठवडे, तोपर्यंत आपल्याला ते चांगले राहावं म्हणून आपण काय करतो, ब्रुडिंगची व्यवस्था करतो, जे की 18व्या आठवड्यापर्यंत आपण व्यवस्था केलेली असते. आता ही झाली आपण कमर्शियल केली. अच्छा, नॅचरल ब्रुडिंग. नैसर्गिक ब्रुडिंग जर बघितली आपण तर साधारणतः नैसर्गिक ब्रुडिंग मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की आपण ज्या गावरान कोंबड्या आपण बसवतो
गावरान कोंबड्यामध्ये जर आपण बघितलं तर आपली जी टायरची पद्धत आहे त्याच्यामध्ये आपण टायर ठेवतो आणि आतून बाहेरून चुना मारतो आणि लाकडी भुसा टाकतो. ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त आपल्याला 30 ते 35 अंडे बसवता येतात. मग 30 ते 35 अंडे बसवल्यामुळं या गावरान कोंबडीला इझिली घोळणेही सोपे जाते आणि दुसरं म्हणजे आतून बाहेरून चुना असल्यामुळे ती उष्णता बाहेर पडत नाही. त्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्यामध्ये आपण नॅचरल ब्रूडिंग किंवा अंडी उगवण्याची प्रक्रिया म्हणू. आता ही जर आर्टिफिशियल ब्रूडिंग म्हणलं तर आपण मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इन्क्युबेटर आहेत ज्याच्यामध्ये आपण लाखापेक्षा जास्तही किंवा 40,000 लाखापर्यंत आपण हे साधारणतः अंडे उगवू शकतो. 100 अंड्याचं सुद्धा आहे, 200 अंड्याचं सुद्धा आहे, 4,000 अंड्याचं सुद्धा आहे. तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आता ब्रूडिंगमध्ये 2 पद्धत लक्षात घ्या. ज्या वेळेस ब्रूडिंगमध्ये मग ते लेअरच्या कोंबड्याचे पिल्ले असले तर ते जेव्हा आपल्या शेडमध्ये येणार आहेत तेव्हा मात्र शेड कमीत कमी 2 आठवडे आधी क्लीन केलेलं असावं. त्यानंतर पूर्णपणे आधी साधं सोपं वाश करून घ्यायचंय, धुवून घ्यायचंय, भिंती सुद्धा धुवून घ्यायच्या, जाळे जळमटे काढायचे आणि जेवढे भांडे आहेत ते पण स्वच्छ धुवून घ्यायचे. साधारणतः जे काही पाईप आहेत ते पण पाईप स्वच्छ करून घ्यायचे. काही ड्रेनेज पाईप असतील, काही वरचे पाण्याचे पाईप असतील आणि तुम्ही जर कोंबडी पालनामध्ये आपण जे काही भांड्याविषयी सत्र घेणार आहोत तर साधारणतः ते पाईप काढल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आणि त्या पद्धतीनं आपण त्याची पूर्ण क्लिनिंग जर केली तर कसल्याही प्रकारचं पाईपामध्ये अडथळे राहणार नाहीत किंवा त्यामुळं वेगवेगळं पाण्याचे क्षार पण तिथं जमा होऊन बसणार नाहीत. दुसरं म्हणजे पूर्ण व्हाईट वॉश किंवा चुना मारणे, ज्याला आपण पूर्ण शेडला चुना मारणे म्हणतो. तर साधारणतः ह्याच्यामध्ये लेअरमध्ये सुद्धा पूर्ण शेडला चुना मारायचा आहे आणि ह्याच्यामुळे काय होईल तर वेगवेगळ्या प्रकारचे जे काही एक्टोपॅरासाइट किंवा बाह्य परजीवी आहेत ते शेडमध्ये येणार नाहीत आणि त्याचसोबत आपल्याला तिथे क्लीननेस किंवा प्रकाश जो लावलाय त्या प्रकाश रिफ्लेक्ट होत असल्यामुळे पांढऱ्या कलरमुळं उष्णता आपले प्रकाश जास्त पडेल आणि सगळ्यात महत्त्वाचं ब्रूडिंगचं टेम्परेचर जे आहे ते 90 ते 95 डिग्री फॅरेनहाइट 90 ते 95 डिग्री फॅरेनहाइट हे ब्रूडिंगचं टेम्परेचर आहे. आणि ब्रूडर म्हणजे आपण जी जागा तयार केलेली आहे ते कोंबड्या चिक्स ठेवण्यासाठीची तर मेजॉरिटी मी सगळ्या ठिकाणी बघितलं तर चौकोनी, काही ठिकाणी गोलाकार करतात, जसे शीट आहेत तसे, पण शक्यतो जास्तीत जास्त गोलाकार ब्रूडिंगचं शेड करतात. ब्रूडिंग म्हणजे पिल्ल्याचे पहिले 7 ते 8 दिवस, त्यानंतर मात्र वाढल्यानंतर लसीकरणानंतर मग पुन्हा 18 आठवडे पक्षी हा लेअरचा पक्षी हा शेडमध्येच राहतो गादी पद्धतीवर आणि त्यानंतर तो जाळीमध्ये जाईल. साधारणतः लिटरचं 2 ते 3 इंच घेतलं पाहिजे. आता हे सगळं बघत असताना आपल्याला 0 ते 8 आठवडे कशा पद्धतीने त्यांना सांभाळायचे, लेअरच्या कोंबड्यांना 0 ते 8 आठवडे कसं सांभाळायचे, तर साधारणतः एका पक्षाला, एका लहान पिल्ल्याला 6 स्क्वेअर इंचेस एवढी जागा देतो आपण. 6 स्क्वेअर इंच एवढी जागा देतो आणि ब्रूडिंगचं टेम्परेचर किती असेल तर 95 डिग्री फॅरेनहाइट टेम्परेचर असेल. कमी जास्त 5 वाढेल, 5 कमी जास्त होईल, ते वातावरण बघून. उन्हाळा असेल तर 5 कमी होईल आणि हिवाळा असेल तर 5 जास्त वाढेल. अधूनमधून आपण ह्या गोष्टी बघितलेल्या पाहिजेत आणि त्या पद्धतीनं आपल्या लक्षात येईल की साधारणतः टेम्परेचर कसं मेंटेन करायचं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे की 3ऱ्या आठवड्यामध्ये डीबिकिंग करणं, ज्याला चोच कापणं म्हणतो. मी काही फार्मवर व्हिजिट केल्या तर तिथं चोच कापण्याची ट्रेनिंग अजून झालेली नाहीये. चोच कापण्याची साधारणतः 4,000 पर्यंत एक मशीन असते. 4,000, 8,000, 12,000 तशी आहे. अशी मशीन घ्यायची आहे त्यानं चोच कापणं आवश्यक आहे. कारण चोच कापल्यामुळे 2 फायदे होते. तर त्यांनी जे खाद्य खायला ते खाद्याचं वेस्टेज होणार नाही, खाद्याचं वाटोळं होणार नाही आणि दुसरं म्हणजे दुसऱ्या पक्षाला चोचा पण मारणार नाही. त्यानंतर याच्यामध्ये ब्रूडिंग पिरियडमध्ये मात्र कंटिन्युअस लाईट पाहिजे. आपण त्याच्यामध्ये लाईट बंद करत नाहीत. दुसरं म्हणजे सकाळी तुमची शेडमध्ये चक्कर पाहिजे, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की तिथे कशा पद्धतीनं खाद्य उडालेलं आहे किंवा खाद्य त्यांनी खाल्लेलं आहे आणि शिल्लक खाद्य किती आहे. सगळ्यात महत्त्वाचं दुसऱ्या गोष्टी आहेत की रोजच्या ऑब्झर्वेशनमध्ये किंवा रोजच्या निरीक्षणामध्ये लक्षात येईल की साधारणतः हे चिक्स आहेत, हे चिक्स कशा पद्धतीने अफेक्टेड आहेत किंवा तंदुरुस्त आहेत. म्हणजे पक्ष्याचं वजन कसं वाढेल किंवा त्यांचं बिहेवियरल म्हणजे ते कसे बल्पाखाली बसतात का, बल्पापासून दूर बसतात का, हे तुमच्या लक्षात येईल. दुसरं म्हणजे जी खाद्याच्या भांड्याची हाईट आहे ही आपल्या ह्याच्यावरून ठरवायचं. पिल्ल्याची जर हाईट वाढली तर त्याला आपण उंचावर घेतलेलं आहे
आणि त्या ठिकाणी मग त्या पद्धतीनं त्यांचे आपण एक ऑब्झर्व करायचं. त्यांना जर खाताना त्रास होत नसेल तर ते तेवढी हाईट म्हणजे नेक रिजनपर्यंत 1/3च्या नेक रिजनपर्यंत आपण हाईट घेतो. साधारणतः दुसरं महत्त्वाचं म्हणजे लाईट जाण्याची जर तिथं टेन्शन असेल तर आपल्याकडे एक पर्यायी व्यवस्था म्हणजे इन्व्हर्टर पाहिजे आणि त्यानुसारच इन्व्हर्टर पाहिजे किती घंटे लाईट जाते. ब्रुडिंगचं टेम्परेचर हे आपण तर आपल्या थर्मामीटरवरून ओळखणारच आहोत, पण सगळ्यात महत्त्वाचं ओळखायचं आहे कशावरनं? तर साधारणतः जे पक्षी बल्बाखाली आहेत, बल्बापासून दूर आहेत किंवा सगळीकडे सारखे विखुरलेले आहेत. आता सगळीकडे जर सारखे विखरलेले असतील तर त्याला म्हणायचं कम्फर्ट झोन. त्यांना कम्फर्ट वाटायले म्हणजे कम्फर्टेबल झोन म्हणजे सगळीकडे पक्षी विखुरलेला आहे. टेम्परेचर जास्त झालं तर सगळा पक्षी काय करेल? बल्बापासून दूर जाईल. बल्बापासून दूर जाईल आणि सगळ्यात जास्त टेम्परेचर कमी असेल तर सगळा पक्षी कुठे येईल? बल्बाखाली येईल. सगळा पक्षी बल्बाखाली येईल. तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्यामध्ये टेम्परेचरवर आपल्याला म्हणजे त्यांच्या बिहेवियरवरून आपल्याला कळेल कशा पद्धतीनं आपण त्या टेम्परेचरचं नियोजन केलेलं आहे. साधारणतः ग्रोईंग स्टेजचे जे काही 9 ते 20 आठवडे 9 ते 20 आठवडे म्हणजे पक्षी अंड्याला येण्याच्या आधीचे जे आठवडे आहेत त्याच्यामध्ये काय काय काळजी करायची? तर 9व्या आठवड्याचा याच्यामध्ये त्यामुळे खाद्याचा बदल होईनच. त्याला ग्रोअरचं खाद्य दिलं जाईल आणि पाण्याचे भांडे आणि खाद्याचे भांडे त्या पक्षाच्या गरजेनुसार त्याची उंची कमी जास्त केली जाईल. ग्रोअरसाठी ग्रोअर मॅश नावाचं खाद्य आहे ते आपण देतो. ग्रोअर मॅश नावाचं खाद्य आपण त्या पक्षाला देतो आहोत आणि साधारणतः जसा जसा पक्षी मोठा व्हायला आहे तर त्याला जी हवा पाहिजे खेळती हवा ती तिथे करतो. ह्या वेळेस सुद्धा 9 ते 20 वीक मध्येही डीबिकिंग एकदा केली जाते. डीबिकिंग म्हणजे चोच कापणे. बीक म्हणजे चोच कापणे आणि चोचला कशाच्या आधारे जिबळी वगैरे लागत नसते, ते मापानच बसवलेलं असतं आणि तेवढी बराबर जिबळी म्हणजे चोचच कट होते आणि साधारणतः त्यांना खाद्याचं वेस्टेज होत नाही. एकूणमेकाला चोचा मारण्यासारखे त्या ठिकाणी प्रॉब्लेम होत नाही. दुसरं म्हणजे जे कालावधी व्हॅक्सिनेशनचा आहे 9 ते 20 मध्ये जे आपण तुम्हाला ग्रुपवर टाकलेला आहे, 9 ते 20 आठवड्यामध्ये जो कालावधी व्हॅक्सिनेशनचा आहे तो आपण फॉलो करावंच लागतं. कारण पक्षी आपल्याकडे 88 आठवडे राहणार आहे. पक्षी आपल्याकडे 88 आठवडे राहणार आहे. त्यामुळे ते फॉलो करणं आवश्यक आहे. दुसरं म्हणजे किती फीड जातं हे पण महत्त्वाचं आहे. कारण फीडच्या याच्यामध्ये जर वजन वाढले का नाही आपल्याला कळेल. तिथं जर फीड जास्त जात असेल तर आपल्याला लक्षात येईल की कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम आहे. वजन वाढ होत नाही आणि फीड जास्त चाललंय किंवा फीड कमी चाललंय तर त्याच्याहूनही आपल्याला पक्षाची तब्येत ओळखता येईल की फीड कमी का चाललंय. तर साधारणतः दुसरं म्हणजे ही जी उष्णता आहे, जी बल्ब आहे हा 12 तास पाहिजे आणि त्याच्यामध्ये जे पक्षी अशक्त आहेत, वीक आहेत किंवा काही त्यांचे बाधित आहेत अशा पक्ष्यांना आपण काढून बाहेर ठेवतो. त्यांना नंतर अंड्याच्या शेडमध्ये ठेवीत नाही. तुम्ही कधीही कोणत्याही लेअर बर्डला जर व्हिजिट दिली तर तुम्हाला सर्व पक्षी सारखेच दिसतील, पण तिथं लंगडे, हातपाय वाकडे झालेले किंवा व्यंग असलेले तिथं दिसणार नाहीत. ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि साधारणतः असे जे पुलेट्स आहेत जे अक्षरशः अपंग आहेत त्यांना लेअर कोंबड्यामध्ये ठेवत नाही. आता हे झालं साधारणतः आपण 20व्या आठवड्यापर्यंत. आता हा पक्षी अंडे द्यायला सुरू झालाय. मग आता आपण 21 ते 72 आठवडे 21 ते 72 आठवडे 21 ते 72 आठवड्याची काय काय निगा घ्यायची तर सगळ्यात महत्वाचं आहे की लेअर पक्षी आता या ठिकाणी जाळीत चाललाय, पिंजरा पद्धतीमध्ये चाललाय आणि पिंजरा पद्धतीमध्ये मग काय काय आवश्यक आहे तर मग फीड जे देताना खाद्य ते लेअर मॅश द्यायचंय. मग आपण ग्रोअर मॅश दिलं, आता लेअर मॅश द्यायचंय. लेअर मॅश म्हणजे बॉक्समध्ये आहे त्यामुळे तिथे बेडिंग मटेरियल वगैरे आता गरज लागत नाही कारण तिथं जाळीमध्ये असतात आणि त्याच्यामध्ये 3 कप्पे असतात. एक असतो चारा खायचा, एक असतो पाणी प्यायचा, ज्याला आपण वेगवेगळ्या प्रकारचे निपल्स किंवा ड्रिंकर लावलेले असतात आणि त्याने तो पक्षीच्या 3 पक्षामध्ये एक ड्रिंकर असतो आणि त्याने तो पाणी पितो आणि त्यानंतर तो जाळीमध्ये राहतो. विशेष म्हणजे याच्यामध्ये एक कंडिशन्स आहे की अंडे दिलेले ते खालच्या साईडनं मागं पडतात आणि पुन्हा त्या पक्षाला चोच पण तिथे मारता येत नाही, म्हणून आपल्याला कलेक्शन करायला पण ते सोपं जातं. साधारणतः ह्या स्टेजमध्ये अंडे हे गोळा करायचे तर तुम्हाला म्हणजे गादी पद्धत असेल तर दिवसातून 2-3 टाइम गोळा करावे लागतात आणि जर कॅलिफोर्निया पद्धत असेल तर आपल्याला फक्त खाली आलेले अंडे या ट्रेमध्ये घ्यावे लागतात. 2 मेथड आहेत गादी पद्धतीमध्ये, पण गादी पद्धत आता बंद झाली. लेईंगसाठी जास्तीत जास्त कमर्शियलमध्ये पिंजरा पद्धतच आहे.
फक्त जे हाऊसहोल्ड कोंबडी पालन आहे किंवा घरगुती कोंबडी पालन आहे त्यालाच गादी पद्धत आहे. बाकीच्या याच्यामध्ये मात्र पूर्णपणे ही पद्धत बंद झालेली आहे. याच्यानंतर जे पक्षी आहे, कोणचं तुम्हाला असं वाटलं की ते अफेक्टेड आहे, पुढे अंडे देऊ शकत नाही, अशा पक्षीला काढलं जातं आणि वेगळ्या याच्यामध्ये ग्रोथ करून त्याला मटण म्हणजे चिकनसाठी विकलं जातं. साधारणतः हे जवळ 72 आठवड्यानंतर पुन्हा अजून 4-5 आठवडे पक्षी ठेवला जातो आणि असा 80 किंवा 88 आठवड्यामध्ये हा पक्षी अंडे द्यायचं थांबल्यानंतर पूर्णपणे जो पुन्हा चिकनसाठी विकला जातो, मटणासाठी विकला जातो. हे महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर साधारणतः लाईट किती पाहिजे तर पूर्ण 12 तास पाहिजे आणि त्यानंतर हळूहळू दिवस वाढवत जायचं आणि नंतर 16 तास लाईट पाहिजे. ह्या पद्धतीनं लाईटचं नियोजन आहे. त्यानंतर फ्लोअर स्पेस किती जागा पाहिजे तर साधारणतः आपण जर गादी पद्धत बघितली आणि केज सिस्टीम म्हणजे पिंजरा पद्धत बघितली तर जे ब्रूडर आहे बघा लेअरमध्ये 3 प्रकार पडले. एक ब्रूडरचा हाऊस, एक ग्रोअरचा हाऊस आणि एक लेअरचा हाऊस. एक म्हणजे अंडी उबवायचं आपलं पिल्ले उबवायचं हाऊस, दुसरं म्हणजे पिल्ले वाढवायचा हाऊस घर आणि तिसरं म्हणजे अंडे देणाऱ्या कोंबड्या. आता ब्रूडरचा हाऊस आहे त्याला 0.7 स्क्वेअर फीट पर पक्षी, एका पक्षाला 0.7 स्क्वेअर फीट लागतं आणि केज सिस्टीम असेल पिंजरा पद्धती तर एका पक्षाला 0.5 स्क्वेअर फीट बर्डचं लागेल पर पक्षी. ग्रोअरची स्टेज असेल तर 1 स्क्वेअर फीट पर बर्ड असेल आणि केज सिस्टीम असतील तर 0.6 स्क्वेअर फीट पर बर्ड असेल. म्हणजे त्या पद्धतीने आपल्याला लक्षात येईल की ग्रोअरमध्ये फक्त आपण इकडे 3 स्क्वेअर फीट न वाढवलं म्हणजे 0.3 न वाढवलं, इकडे 0.1 न वाढवलं. लेअरमध्ये मात्र ज्यावेळेस अंडे द्यायला पक्षी सुरू झालाय तेव्हा मात्र गादी पद्धतीमध्ये 2 स्क्वेअर फीट प्रति पक्षी आणि केज सिस्टीममध्ये 0.7 स्क्वेअर फीट प्रति पक्षी. म्हणजे हळूहळू 1 स्क्वेअर फीट इकडे वाढवलेले आहे पिंजरा पद्धतीत, पण तेवढीच जागा डीप लिटरमध्ये मात्र एका पक्षाला 2 स्क्वेअर फीट लागतील. आता लिटर मॅनेजमेंट, लिटर म्हणजे खालची गादी. तर बऱ्याच वेळेस ऋतूनुसार आपल्याला ही गादी वाढवायची असते, कमी असायची. म्हणजे गादी पद्धतीमध्ये असलं असेल तर साधारणतः 5 सेंटीमीटर ही थंडीच्या काळामध्ये गादी म्हणजे हाईट, ती भुशाची हाईट वाढवावी लागते, उंची वाढवावी लागते. जमिनीवर जो टाकलेला थर आहे तो 5 सेंटीमीटर उंच पाहिजे. आता सगळ्यात महत्त्वाचा घटक येतो जो पोल्ट्री फीडचा. तर ह्याच्यामधलं जे फीड आहे अंडे देणाऱ्या कोंबड्यांच्या ह्याच्यामधलं फीड, त्याच्यामधले असलेले कॅल्शियम्स, त्याच्यामध्ये असलेले व्हिटॅमिन्स, त्याच्यामध्ये असलेले मिनरल्स हे सगळे राईट प्रोपोर्शननं म्हणजे योग्य तंतोतंत मोजून आणि मापून पाहिजेत. का तर त्या पक्षाचं झीज होणार आहे आणि त्या अंड्याचं प्रोडक्शन करणार आहे त्यावेळेस त्याच्या शरीराची जी काही म्हणजे झालेली झीज आहे ती मेंटेन झाली पाहिजे, ती संतुलित राहिली पाहिजे. म्हणून अशा पक्षाला जे खाद्य दिलं जातं ते खाद्य एकदम संतुलित आहारच असतं. मग ते कर्बोदके असो, प्रथिने असो, मेद असो, क्षार असो, खनिजे असो, या महत्वाच्या गोष्टी. त्याने काय होईल, सगळे घटक जर योग्य पद्धतीने दिलेले असतील तर त्यांची पचनक्रिया एकदम चांगली कार्य करेल आणि जी जर पचनक्रिया जर चांगलं कार्य करत असेल तर नक्कीच पचनक्रिया पूर्ण झाल्यानंतर जे काही पिष्टमय पदार्थात रूपांतर होऊन जे काहीचं रक्तात रूपांतर होईल, काहीचं वेगवेगळ्या घटकात रूपांतर होईल, त्याची जी काही म्हणजे स्तर असेल तो एकदम चांगला असेल. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की पचनक्रिया चांगली राहायची असेल तर तब्येत चांगली पाहिजे आणि तब्येत चांगली राहायची असेल तर त्या ठिकाणी खाद्याचं नियोजन चांगलं असलं पाहिजे किंवा खाद्य चांगलं असलं पाहिजे. हा महत्त्वाचा घटक आहे. आता साधारणतः आपल्याकडे किती आठवडे राहणार आहे, 21व्या आठवडे गादीघरमध्ये, ब्रुडिंगच्या शेडमध्ये गादीघरमध्ये. तर हे कशा पद्धतीने त्यांना खाद्य दिलं हे आपल्याला माहित पाहिजे. बघा पहिला आठवडा आणि दुसरा आठवडा पक्षी लहान आहे तर ह्याला ॲड लिबिटम म्हणजे आपण पूर्णपणे ते पावडरवर म्हणजे पेपरवर टाकून ठेवतो आणि त्या पद्धतीनं तो पक्षी खात राहतो. 1 ते 2 आठवडा म्हणजे पूर्णपणे डबे भरून, प्लेटी भरून किंवा पावडरमध्ये. तिसऱ्या आठवड्यापासून 35 ग्रॅम प्रति पक्षी पर डे. चौथा आठवडा सुरू झाला की 40 ग्रॅम प्रति पक्षी पर दिवशी. 5वा आठवडा 43, 6वा आठवडा 46, 7वा आठवडा 49, 8वा आठवडा 52, असं वाढत 15, 16, 17, 18 असं 23व्या आठवड्यापर्यंत एका पक्षाला एका दिवशी 125 ग्रॅम खाद्य लागतं. मग आता एका पक्षाला 125 ग्रॅम खाद्य लागत असेल आणि आपल्याकडे जर 1000 पक्षी असतील तर 1000 पक्षाला किती खाद्य तर हे आपल्याला काढता आलं पाहिजे आणि त्यानुसारच पोते मागविले पाहिजे.
म्हणजे एका पक्षाला 125 आहे, तर 10 पक्षाला किती, पुन्हा 100 पक्षाला किती आणि पुन्हा 1000 पक्षाला किती, असं जर स्टेप वाईज जर गणित केले तर खूप साध्या पद्धतीनं आपल्याला इझिली ते लक्षातही येतात आणि डोस काढणं सोपं जातं. सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्यामध्ये पक्षाच्या आधारावर त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे जे काही द्रवरूपातले औषधं दिले जातात. म्हणजे पक्षाच्या वजनाच्या आधारावर त्यांना द्रवरूपातले औषध दिले जातात. त्यामधून आपल्याला त्या पक्षाचं वय काय आहे आणि त्या पद्धतीनं त्याचे आपण ते औषधं द्रावणामध्ये टाकलं जातो. म्हणजे थोडक्यात पाहिलं की आपण इफेक्टिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम लिक्विड म्हणजे असं एक आहे की लेअरमध्ये जे औषध आपल्याला वापरायचं आहे ते आपल्याला नेहमी यूज करायचंय, तर ते कशा पद्धतीनं. तर थोडक्यात बघितलं तर एका लिटरला 1 ml 0 ते 14 दिवसाच्या पक्षाला आणि 15 दिवसाच्या पुढे असेल तर 0.5 ml प्रति लिटर ऑफ वॉटर. म्हणजे असं हे गणित एक केलेलं आहे की ज्या पद्धतीनं एम सोल्युशन कशा पद्धतीने केलेलं आहे आणि हे सोल्युशन कधीही इतर औषधाबरोबर मिक्स करायचं नाहीये किंवा जे आपण डिसइन्फेक्टंट म्हणजे शुद्ध पाणी शुद्ध करण्यासाठी वापरलेले जे काही त्याच्या पद्धतीतही वापरायचं नाही. दुसरं म्हणजे जे आजार असतात, अंड्यावरच्या पक्ष्यांनाही खूप आजार येतात आणि तेही आजार जीवाणूजन्य असतात, विषाणूजन्य असतात आणि कवकीय असतात. मग ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त आजार दिसले तर व्हायरल मध्ये गेलो तर आपण तर राणीखेत डिसीज ह्याच्यामध्ये सुद्धा आहे, ज्याला आपण न्यूकॅस्टल डिसीज म्हणलो. त्यानंतर मरेक डिसीज आहे. जीवाणूजन्यमध्ये बघितलं तर साल्मोनेला आहे, कोलॅबॅसिलिसिस आहे आणि फंगलमध्ये बघितलं तर ब्रुडर निमोनिया किंवा ॲस्पेरिग्लोसिस. आजार तेच आहेत परंतु त्यांचं बाधा जास्त आहे. कशात म्हणजे कशाप्रमाणे आहे लेअरमध्ये, तर पक्षी हा एका ठिकाणी असतो. बाकी अंगावरचे जे किडे आहेत त्यांची ह्याच्यामध्ये बाधा असतेच आणि काही प्रोटोझोन डिसीज सुद्धा असतात. राहिलं लसीकरणाचा चार्ट, लसीकरण जे आपण तुम्हाला चार्ट पाठवला आहे त्याप्रमाणे याच्यामध्ये लसीकरण प्रॉपर आपण मेंटेन केलं पाहिजे आणि ते करणं पण आवश्यक आहे. तर आज साधारणतः आपण सर्व एकंदर लेअरचं आपण साधारणतः नियोजन बघितलं आहे. अंड्यावरचे पक्षी दोन प्रकारचे, हाऊस होल्ड आणि कमर्शियल. पण सुरुवातीला आपण आज ह्या हाऊस होल्ड मधून सुरुवात करून कमर्शियल मध्ये येणार आहोत. त्यानंतर सुद्धा कमर्शियल मध्ये बी वेगवेगळ्या प्रकारचे शेड आहेत, एसी शेड वगैरे आहेत, त्याचाही आपण अभ्यास करणार आहोत. म्हणजे थोडक्यात काय, हाऊस होल्डचं आपण केलंय, आपल्याला माहिती आहे, पण कमर्शियल पण कसं असतं याचं आपल्याकडे जर नॉलेज असेल तर आपण कुठंतरी त्या रस्त्याने किंवा त्या पाथनं जाऊ. म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे की साधारणतः हाऊस होल्ड तर इझी आहे, परंतु गादी पद्धतीने पक्षी वाढवून त्यानंतर त्यांना पिंजरा पद्धतीमध्ये ठेवून अंडे उत्पादन करणे हेच म्हणजे लेअर होय. आणि त्यानंतर सुद्धा अंडे देण्याची क्षमता संपल्यानंतर सुद्धा पक्षी पोल्ट्री म्हणून चिकनसाठी अवेलेबल होतो, म्हणजे विक्रीला मिळतो. तर ह्या 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत ज्याच्यावर आपण आज फक्त अंडे देणाऱ्या कोंबड्यांचं नियोजन बघितलेलं आहे. जसे जसे क्लास होत आहेत तसे तसे नोट्स काढणं चालू आहे आणि त्या पद्धतीनं तुम्हाला दिल्यानंतर क्वेश्चन सुद्धा चालू होतील. कारण प्रश्न पण काढणं चालू आहे, परंतु बऱ्याच वेळेस आपल्याला ते क्वेश्चनचं टाइम टेबल किंवा हे थोडं 1-2-3 दिवस चेंज करून टाकू. आपण नेहमीचं जे आहे ते लवकरच घेऊ, कारण उशिरा जॉईन झाल्यानं बऱ्याच जणांना अडचणी येत असतात. त्यामुळे आपण शक्यतो जो नेहमीचा आहे तोच 8चाच घेऊ, त्यानंतर 2 दिवसानंतर. बाकीच्या वेळेस मात्र हे आपण एक एक पक्षाचं नियोजन बघत आहोत वेगवेगळ्या प्रकारचं, ज्यामध्ये आज आपण लेअर पक्षाचं बघितलं. तर धन्यवाद. मीटिंग संपलेली आहे. नमस्कार.